स्वामी समर्थ शिवशक्ती प्रार्थना ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला सांगणार की बघा, ज्या लोकांना भरपूर प्रमाणात पितृदोषाचा त्रास आहे, खूप अडचणी निर्माण होतात आणि असं तुम्हाला वाटत असेल की माझे पित्र शांत व्हावे, तृप्त व्हावे, त्यांना शांतता मिळावी आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा, याच्यासाठी मी तुम्हाला आज एक उपाय सांगणार आहे। तो उपाय फक्त तुम्हाला महिन्यातून एक वेळेस करायचा आहे। बघा, 2-3 महिने तुम्ही हा उपाय करून बघा, तुम्हाला अनुभव यायला लागेल, तुम्हाला फरक जाणवेल तुमच्या घरामध्ये। बघा, पितृलक्षण म्हणजे पित्रांचे जे लक्षण असतात ते तुम्हाला सांगते। जर तुमचे पित्र तृप्त नसतील, शांत, त्यांना मुक्ती मिळालेली नसेल, तर तुमच्या घरामध्ये आजारपण असेल, वादविवाद असणार, घरात सतत कटकट असणार, कितीही पैसा कमवला तरी तो पैसा पुरत नाही, लक्ष्मी स्थिर राहत नाही, घरामध्ये सारखं भांडायला लागलं, थोड्या कारणांवरून जर भांडणी होत असणार आणि तुम्ही भरपूर कष्ट करून सुद्धा जर तुम्हाला यश मिळत असणार, संतान प्राप्ती होत नसणार, मुलं जे असतील मोठे झालेले असतील, ते मुलांचे लग्न होत नसतील, तर असं समजायचं आहे आपल्या घरामध्ये प्रखर पितृदोष आहे। आणि ते पितृदोषाचं निवारण करण्यासाठी अतिशय साधा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे स्वामी समर्थ केंद्रानुसार। बघा, आपल्याला काय करायचं आहे, भरपूर प्रमाणात पितृदोष आहे, तर भगवान शिवांचे आणि पित्रांची जी तिथी असते ती अमावस्या असते, तर त्याप्रमाणे आपल्याला काय करायचं, त्या दिवशी ज्या दिवशी अमावस्या असते, दर महिन्याला अमावस्या येत असते, त्या अमावस्याला सकाळी स्नान वगैरे करून मंदिरात जायचं आहे। मंदिरात जाताना तुम्हाला दूध, पांढऱ्या कलरची फुलं आणि पाणी न्यायचं आहे आणि काळ्या कलरची तीळ न्यायची आहे। बघा, भगवान शिवांवर तुम्हाला पाणी, दूध, पांढऱ्या कलरची तीळ अर्पण करायची आहे, एक दिवा तिथं प्रज्वलित करायचा आहे। भगवान शिवांना तुम्हाला आराधना करायची आहे की माझ्या घरामध्ये माझे जे पित्र आहे ते म्हणजे त्यांना तृप्ती मिळू द्या, त्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळावा, ते शांत व्हावे आणि त्यांना मुक्ती मिळावी, अशी भगवान शिवांना तुम्ही आराधना करायची आहे। असं तुम्ही 2-3 महिने केले तर तुम्हाला नक्कीच चांगला रिझल्ट प्राप्त होतो। आणि बघा, ती काळ्या कलरची तीळ पण तिथं टाकायची आहे आणि भगवान शिवांना आराधना करून घरी आल्यानंतर तुम्ही संध्याकाळी किंवा दुपारी 12 वाजेला, म्हणजे अमावस्येच्या दिवशी 12 वाजेला भात करायचा आहे। त्या भातामध्ये मीठ टाकायचं नाही, अळणी भात करायचा आहे, त्याच्यावर दही घ्यायचं आहे आणि त्याच्यात थोडीशी काळ्या कलरची तीळ टाकून तो तुम्ही टेरेसवर ठेवायचा आहे तुमच्या पित्रांच्या नावाने। जर तुम्ही असं करायला लागल्या तर तुमच्या घरातले सगळे प्रश्न मार्गी लागतील, म्हणजे तुमचे पित्र शांत होतील आणि पित्रांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील। माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।